सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असून विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबई आणि परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। आज मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच धरणातून सध्या 27,000 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे डेक्कन परिसरातील नदीपात्रात वाढ झाली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। लोणावळ्यात धोकादायक असलेल्या स्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू असूनही पर्यटकांकडून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते। लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे। घाटमाथ्यावरील पट्टा हा धुक्यात हरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विकेंडसाठी लोणावळ्यात आलेले पर्यटक आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत आहेत, तर वाहन चालकांना मात्र धुक्याचा सामना करावा लागतोय। गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। मावळमधील सगळी धरणं फुल झाली आहेत। दरम्यान सहारा ब्रिजवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पर्यटकांनी निसर्गातील नयनरम्य दृश्य मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलंय। लोणावळ्यात येणारे पर्यटक फोटो सेल्फी काढण्याच्या नादामध्ये बेशिस्तपणे कार पार्क करून निघून जातात। त्यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। लोणावळ्यात येणाऱ्या बुलेट चालकांमुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। बुलेटचे कर्णकर्कश आवाज आणि हॉर्न वाजवून हुल्लडबाजी करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यटक करतायत। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये असलेल्या भोकरबारी धरणामध्ये बुडून 3 मुलांचा मृत्यू झालाय। पीर बाबाचं दर्शन घेऊन 5 पैकी 3 मुलं ही धरणाच्या पाण्यामध्ये मजा करण्यासाठी उतरले। मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा बुडून मृत्यू झालाय। मृत्यू झालेल्यांपैकी 2 सख्खी भावंड असल्याचंही समोर आलंय। एकीकडे गृहविक्री क्षेत्रामध्ये तेजी निर्माण झालेली असतानाच आतापर्यंत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये 41% घरं ही 1 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीची असल्याची माहिती समोर आली आहे। अर्थव्यवस्थेतील सकारात्मक घडामोडी आणि घरांची वाढती मागणी यामुळे प्रामुख्याने आलिशान घरांच्या मागणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावरून दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेवरील आकुर्ली स्थानकापर्यंतचा प्रवास हा लवकरच सुकर आणि सुरक्षित होणार आहे। MMRDAनं पश्चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण उत्तर भागाला जोडणाऱ्या पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतलाय। या पुलासाठी 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या पुलाच्या बांधकामासाठी MMRDAकडून नुकत्याच निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। जळगावमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। दरम्यान यात केंद्र शासनाच्या रेल्वे, हवाई वाहतूक यासह 27 विभागांचा आढावा घेण्यात आला। दरम्यान केंद्राच्या योजनांचा लाभ देण्याबाबत खडसेंनी अधिकाऱ्यांना तंबी दिली। जळगावातील मनसेचे महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करत त्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं। दरम्यान लोकसभेच्या अधिवेशनात याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन रक्षा खडसेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आहे। राज्यातील बंजारा समाजाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा आणि संसदेत काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवणार असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे। तसंच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल असं सुद्धा कदम म्हणाले। पालघर जिल्ह्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पालघरच्या पूर्व भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। राज्यातील जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड भागामध्ये जोरदार पाऊस बरसतो। हवामान विभागाकडून पुण्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात पावसाचा जोर वाढलाय। दरम्यान खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर एकतानगर भागातल्या द्वारका सोसायटीत मुठा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। पुण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरामध्ये भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे। पाऊस आणखी वाढला तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे लष्कर आणि NDRFच्या टीम्सना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलं आहे। एकतानगर आणि परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांना पालिकेची नोटीस बजावली आहे। पाणी भरण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना शेल्टर होममध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।
उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत, त्यामुळेच त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांचा ताबा सुटलाय, त्यांच्यावर काय उत्तर द्यावं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। ठाकरे खरंच औरंगजेबाचे फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत अशा शब्दात त्यांनी अमित शहांवरील टीकेला उत्तर दिलंय। जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत सत्ता मिळू शकत नाही, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ठाम मत झाल्यामुळे त्यांचं सर्वात मोठं टार्गेट आपणच असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। नागपुरात झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते। तुम्ही जिहादी राजकीय झालात असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। ठाकरेंना सत्तेची चटक लागली आहे, घरात पडलेला खड्डा आधी बुजवा, शिवसेनेला लागलेली गळती आधी थांबवा, मग भाजपच्या नेत्यांवर टीका करा असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिलाय। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला यावेळेस त्यांनी उत्तर दिलं। ठाकरे जे बोलले ते महाराष्ट्राची संस्कृती नाही, मात्र आम्ही आमची पातळी सोडणार नाही असं गिरीश महाजन म्हणाले। सत्ता गेली आणि आता पुन्हा सत्ता येणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत अशी टीका जी आहे ती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सभ्यता आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडी हे टीकेचे शब्द शोभत नाहीत अशा शब्दात त्यांनी फडणवीस आणि शहांवरील टीकेला उत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आता आपल्याला जागा राहून सावध राहून निवडणुकीला सामोरं जायचं आहे, हे कुणीही विसरू नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा मनाला खूप दुःख झालं अशी बोचरी टीका सुद्धा फडणवीस यांनी केली आहे। सोनाई डेअरीचे संचालक दशरथ माने यांचा मुलगा प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला, त्यामुळे आता इंदापुरातून तुतारीचं तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पुण्यातल्या दौंड तालुक्यामध्ये खामगावमध्ये एका हत्याकांडानं मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे। कौटुंबिक वादातून एकानं मेहुण्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली। अमोल बहिरट असं या आरोपीचं नाव आहे। पत्नीला माहेरी घेऊन गेल्याच्या रागातून आरोपीनं मेहुण्याला गाठलं आणि त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले। तानसा नदीपात्रातून कार वाहून गेल्यामुळे एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झालाय। 10 ते 12 जण तानसा धरण परिसरामध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते, तर 3 जण नदीपात्रातून कार घेऊन जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं कार वाहून गेली। दोघांनी कारमधून उडी घेत आपला जीव वाचवला, तर एकाला आपला जीव गमवावा लागलाय। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून अडकलेल्या एका 67 वर्षीय महिलेला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय। नागपूरच्या सक्करदरा या परिसरामध्ये ही घटना घडली आहे। संबंधित महिलेच्या घरात दरवाजा अचानक लॉक झाला, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्यानं महिलेची सुखरूप सुटका केली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं। महामार्गावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। टोलचे भरमसाठ पैसे भरूनही दररोज या महामार्गावरून प्रवास करताना खड्ड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौघुले यांचं उपोषण सुरू होतं। खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास बायोमेट्रिक सेवेसाठी ही आंदोलनं सुरू करण्यात आली होती। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील बाभुळ गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। स्मशानभूमीच्या बांधकामासाठी निधी आला आहे, मात्र अद्याप ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम सुरू झालेलं नाही असा संताप जो आहे तो ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे।